जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 1 तालुका दावली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करत आहोत। यासाठी नेमकं काय करायचं? सर्वात पहिलं म्हणजे गणपतीची मूर्ती छोटी असावी, एका व्यक्तीला हाताळता यावी इतकीच। शक्यतो ती शाडूच्या मातीची, म्हणजे पाण्यात सहज विरघळते। सजावटीसाठी थर्माकॉल, प्लास्टिक, कृत्रिम फुले यांचा वापर टाळूया। त्याऐवजी कागद, कापड, नैसर्गिक फुले, पाने यांचा वापर करूया, म्हणजे गणेशोत्सवानंतर कचऱ्याचे ढीग होणार नाही। विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी, लेझर लाईट यांचा वापर बंद करूया, त्यामुळे किती ध्वनी प्रदूषण होते। लहान मुले, वृद्ध, आजारी माणसं यांना खूप त्रास होतो। लेझर लाईट मुळे दृष्टी देखील जाऊ शकते। मूर्तीचे विसर्जन शक्यतो घरीच करूया, यासाठी पिंप, बॅरल वापरूया, ते पाणी घरच्या झाडांना घालूया। शहरात कृत्रिम तळ्यात विसर्जन करूया किंवा मूर्ती दान करूया, म्हणजे पाणवठे प्रदूषित होणार नाहीत। निर्माल्य पाण्यात टाकण्याऐवजी त्याचे खत तयार करूया। फळे गोरगरिबांना देऊयात। गणपती बाप्पा आपल्याला आनंद देतात, मग आपण त्यांना स्वच्छ निसर्गाची भेट का नाही देऊ? बाप्पाचे विसर्जन हे पवित्र कार्य आहे, ते करताना निसर्गाला जपणे हीच आपली भक्ती आहे। उत्सव संपेल, मूर्ती विरघळेल, पण स्वच्छ निसर्ग आपल्या बरोबर कायम राहील। चला तर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया, पर्यावरणाचा सांभाळ करूया, आपल्या लाडक्या बाप्पाचा आशीर्वाद घेऊया। गणपती बाप्पा मोरया। धन्यवाद।